श्री स्वामी समर्थ. येत्या 10 जुलै 2025ला गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आपण सेवा सुरू केल्या. पण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर त्यांनी गुरुचरित्राचं पारायणही करू शकता. हां, तुम्ही सप्ताहाच्या वेळेसही तेव्हा करू शकता, 3 तारखेचं 10 तारखेपर्यंत तेव्हाही करू शकता. पण त्यावेळेस कधी कोणाचा ज्यांचा मासिक धर्म असेल का तुम्हाला माहिती असेल मासिक धर्म असेल तारीख असेल त्यावेळेस तर तुम्ही तेव्हा नका, तुम्ही अगोदर जरी केलं तरी चालेल. म्हणजे कधी तर तुम्ही हा 21 दिवसामध्ये म्हणजे 20 जून ते 10 जुलैच्या दरम्यान तुम्ही जरी एक जरी पारायण केलं 7 दिवसाचं सप्ताह पारायण केलं तरी चालेल. खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला पारायण केलं, घरात सुख शांती येते, घरात स्वामींचा गुरुदत्तगुरूंचा वासही राहतो. त्यामुळे पारायण नक्की करा. त्याला जमेल तसं त्यांनी करा. आता करा किंवा आता 20 तारखेपासून करा किंवा नंतर 1 तारखेनंतर केलं तरी चालेल. म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा. मी म्हणाले तुम्ही आत्ताच करा, कधीही करा. कारण आपल्याला माहिती त्याचे नियमही तेवढेच आहेत. मांसाहार वर्ज्य आहे, परत परान्न वर्ज्य आहे. त्या पारायण कालामध्ये आपल्याला कुठे जायचं नसतं. त्यामुळे आपल्याला ते सगळे नियम अटी धरूनच आपल्याला करायचं असतं. कारण की तुम्ही पारायण करणार, घरातली भांडणं करणार, चिडचिड करणार. त्यामुळे ते सगळं बघून तुम्हाला ते पारायण करायचं आहे. त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी व्हावी यासाठीच करत असतो. आणि घरातलं वातावरण चांगलंही राहिलं पाहिजे तरच देवाचा वास आपल्या घरामध्ये राहील ना. तर तुम्ही इथं पारायण करता गुरुचरित्र, घरात सतत भांडणं कटकटी चालेल कारण तुम्ही पारायण करताना मांसाहार करता येतं, त्यामुळे चिडचाते ते वादविवाद करतात. त्यामुळे तेही नको. त्यामुळं असे बघून करा की घरच्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे आणि आपली सेवाही झाली पाहिजे. ह्या हिशोबाने तुम्ही ते पारायण नक्की करा ह्या दिवसांमध्ये. आता काही लोक कशी साखळी पारायण पण करतात, म्हणजे लगातार 3 पारायण. ते करणं प्रत्येकाला जमणार नाही. ज्यांना जमेल त्यांनी नक्की करावं म्हणेल मी, पण प्रत्येकाला जमत नाही. आता ते पारायण कसं करायचं म्हणजे ते कसं माहिती का, तुम्ही 20 तारखेला पारायण सुरू केलं तर ते तुमचं 26ला पहिलं म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह संपणार तुमचा. त्याची सांगता नाही करायची. तुम्ही दुसऱ्या दिवशी 27 तारखेला दुसरं पारायण सुरू करायचं. पहिल्या अध्यायापासून ते 7व्या अध्याय शेवट 53 अध्यायापर्यंत. हे 7 दिवसाचं पारायण झालं की मग परत तुम्ही पहिल्यापासून 1 ते 7 असे 7 दिवसांचं सप्ताह 3 पारायण होतील. आणि मग तिसरं पारायण झालं 7 दिवसाचं पूर्ण की तुम्ही सांगता करायची. असं तुम्ही केलं तरी चालेल. पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी एक जरी पारायण तरी केलं. कारण सेवा आहे, गुरुची सेवा आपल्याला करायची. गुरुची सेवा खूप मोठी असते, प्रत्येकाच्या नशिबातली नसते. ज्याला जमते त्यालाच करायला भेटते. काहींच्या घरामध्ये तो वर्षानुवर्ष गुरुचरित्राचं पारायण असतं, पण त्यांना ते पारायण कधी ते पारायण करतच नाही. ते तसंच असतं घरात, फक्त एक शोपीस म्हणून ठेवतात लोक. त्यामुळे तुम्ही हे पारायण नक्की करा. हे खूप मोठे सौभाग्य. आपली सगळी स्वप्न अडचणी दूर होतात, घरातली सुख शांती समृद्धी, सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यातल्या त्यात कोणाला जर ही सेवा जमत नाही तर त्यांनी घोर कष्टधारण स्तोत्र हे रोज एकदा तरी वाचावं. एकदा वाचताना आलं तुम्ही किंवा तुम्ही दुसरी सेवा करायला जमत नाही तर तुम्ही संकल्पयुक्त रोज 11 वेळा जरी वाचलं, 21 दिवसाची सेवा केली, 11 दिवसाची सेवा केली तरीही चालेल. ती सेवा केली तरी खूप सोपं आहे. घोर कष्टधारण स्तोत्र म्हणजे काय, तुमचे सगळे कष्ट दूर करणार. त्यामुळे ही सेवा जरी केली तरी खूप उत्तम राहील. त्यामुळे नक्की करायला श्री स्वामी.